मग त्याच्यामध्ये वेळ आपला बराचसा जातो. तर तसा वेळ जाऊ नये म्हणून एक सिंपल ट्रिक इथे आपण लक्षात घेऊ. हॅलो फ्रेंड्स, स्पर्धा परीक्षा गणित या विषयामध्ये परिमेय संख्यांच्यावर आधारित एक विशिष्ट पद्धतीचा प्रश्न असतो. तर त्या प्रश्नाचं उत्तर थोडंसं मॅथमॅटिकल लॉजिक वापरून आपण त्या प्रश्नाचं उत्तर काही सेकंदामध्ये काढू शकतो. त्यासाठी मोठं कॅल्क्युलेशन करण्याची आपल्याला गरज नाही. तर त्या पद्धतीचा एक स्पेशल प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. तर प्रश्न कदाचित असा असेल की काही संख्या परिमेय संख्या आपल्याला दिलेली असतील आणि त्यांचा उतरता क्रम किंवा चढता क्रम या क्रमानं मांडल्यानंतर मध्यभागी कोणती संख्या येईल किंवा सुरुवातीला कोणती संख्या येईल किंवा सर्वात शेवटी कोणती संख्या येईल, अशा पद्धतीचे प्रश्न असतात. तर त्या प्रश्नासाठी आपल्याला ऍक्च्युअल त्याचं रूपांतर दशांश अपूर्णांकात करण्याची गरज नसते. अगदी सिंपल ट्रिक वापरून आपण त्या प्रश्नाचं उत्तर मिळवू शकतो. तर तसे एक 2-3 प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. हा प्रश्न इथं आपल्याला असा दिलाय की पुढील परिमेय संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्यास मध्यभागी कोणती संख्या येईल. ह्या काही परिमेय संख्या आपल्याला दिलेल्या. मग आता ह्यांचा लहान मोठेपणा ठरवायचा असेल तर बेसिकली आपल्याला काय करावं लागेल की ह्या प्रत्येक संख्येचं दशांश अपूर्णांकात रूपांतर करावं लागेल आणि मग त्यांच्यामधला लहान मोठेपणा आपण ठरवू शकतो आणि मग उतरता क्रम किंवा चढता क्रम आपण लिहू शकतो. मग तो दशांश अपूर्णांकात ह्या पद्धतीने जर आपण रूपांतर करायला लागलो तर या 14 ने 13 ला भाग घालावा लागेल. म्हणजे 0.149126 4 शिल्लक राहतील, 40 होतील, 14 दुणे 28 या पद्धतीने आपण भाग लावत जाऊ. असं प्रत्येक ठिकाणी करू. मग त्याच्यामध्ये वेळ आपला बराचसा जातो. तर तसा वेळ जाऊ नये म्हणून एक सिंपल ट्रिक इथे आपण लक्षात घेऊ. त्याच्यामध्ये ठराविक पद्धतीचे जर प्रश्न आले तर ती सिंपल ट्रिक आपण वापरू शकतो. जसं की ह्या उदाहरणामध्ये प्रत्येक संख्येचं जर आपण निरीक्षण केलं तर एक आपल्या लक्षात येईल की अंश आणि छेद यांच्यामध्ये एकचाच फरक आहे. म्हणजे अंश 13 असेल तर इथं छेद 14 आहे, अंश 9 असेल तर छेद 10 आहे, 12 13 15 16 20 21 म्हणजे यांच्यामध्ये फरक फक्त एकचाच आहे. असं असेल किंवा दुसरा एखाद्या संख्यांचा गट आपल्याला असा दिला असेल, कदाचित तिथं 13/15 असेल किंवा 12/14 असेल किंवा 17/19 असेल, म्हणजे इथं 2-2चा फरक असेल. तर ह्या पद्धतीचा पॅटर्न सुद्धा असू शकतो. बेसिक पॅटर्न एक आपण लक्षात ठेवूया की अशा जर संख्या दिल्या असतील ज्याच्यामध्ये अंश आणि छेद याच्यामध्ये सर्व संख्यांच्या मधला फरक समान असेल तर अशा पद्धतीचा जर एखादा प्रश्न असेल आणि ह्याच्यामध्ये सर्वात लहान किंवा सर्वात मोठी संख्या जर आपल्याला ठरवायची असेल तर आपल्याला तिथे दशांश अपूर्णांकात रूपांतर करण्याची गरज नाही. अशी जर आपल्याला संख्या मालिका दिली असेल तर ह्यामध्ये सर्वात लहान संख्या कोणती, तर ज्या संख्येतले अंश आणि छेद सर्वात लहान आहेत ती संख्या सर्वात लहान. आता ह्या सर्वांचं निरीक्षण केलं तर सर्वात लहान अंश आणि छेद 9 आणि 10 आहेत. त्यामुळे सर्वात लहान संख्या असेल 9/10. ही झाली सर्वात लहान. त्याच्यापेक्षा मोठी मग 9 आणि 10 पेक्षा मोठी असणारे अंश आणि छेद 12 आणि 13 आहेत. त्यामुळे त्याच्यापेक्षा मोठी संख्या असेल 12/13. त्याच्यापेक्षा मोठी संख्या 13/14. त्याच्यापेक्षा मोठी संख्या 15/16. सर्वात मोठी संख्या 20/21. तर ह्या पद्धतीने आपण त्या संख्या चढत्या क्रमाने लिहू शकतो किंवा उतरत्या क्रमाने सुद्धा आपण लिहू शकतो. म्हणजे सर्वात अगोदर सर्वात मोठी संख्या आपल्याला लिहायची आहे. म्हणजे 20/21 ही पहिली संख्या असेल, त्याच्यानंतर 15/16, त्यानंतर 13/14, त्यानंतर 12/13 आणि 9/10. मग त्या केसमध्ये आपल्याला मध्यभागी संख्या कोणती मिळते तर 13/14. तर हे उत्तर मिळवणं महत्वाचं नाही. ह्या प्रश्नासाठी आपण ही ट्रिक आपण वापरू शकतो की अशा जर संख्या आपल्याला दिल्या असतील तर त्याच्यामध्ये ज्या संख्यांच्या मध्ये अंश आणि छेद सर्वात मोठा ती संख्या सर्वात मोठी. म्हणजे तो एक बेसिक नियम वापरून आपण ह्या प्रश्नाचं उत्तर ते कॅल्क्युलेशन न करता किंवा त्या प्रत्येक संख्येचं दशांश अपूर्णांकात रूपांतर न करता ते उत्तर मिळवू शकतो. तर हा एक प्रश्न प्रकार. हा पुढचा आणखी एक प्रश्न जिथं आपण पुन्हा एकदा एक सिंपल ट्रिक वापरू शकतो. म्हणजे अशा पद्धतीचा जर प्रश्न असेल 1/2 1/8 1/3 आणि 1/4 यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती. इथं सुद्धा या सर्व संख्यांचं जर निरीक्षण आपण केलं तर एक गुणधर्म आपल्याला असा लक्षात येईल की सर्व संख्यांचा अंश जो आहे तो समान आहे, 1 1 1 1. छेद मात्र वेगवेगळा आहे. मग अशा वेळेला एक सिंपल ट्रिक इथं लक्षात ठेवायची की 1/2 1/8 1/3 आणि 1/4 सर्वांचा अंश समान आहे. ज्या संख्येचा छेद सर्वात मोठा ती संख्या सर्वात लहान. हा क्रमसंबंध, उलटा क्रमसंबंध लक्षात ठेवायचा. म्हणजे इथं या प्रत्येक संख्येमध्ये सर्वात मोठा छेद कोणता आहे तर 8. त्यामुळे 1/8 ही संख्या सर्वात लहान असेल. त्याच्यानंतर 8 पेक्षा लहान संख्या 4 दिसते. त्यामुळे 1/4 ही संख्या त्याच्यापेक्षा मोठी झाली. त्याच्यापेक्षा मोठी संख्या कोणती असेल 1/3 आणि सर्वात मोठी संख्या कोणती असेल तर 1/2. तर हा एक बेसिक नियम आपण लक्षात ठेवू शकतो की जर अंश समान असेल तर ज्या संख्येचा छेद सर्वात लहान ती संख्या सर्वात मोठी आणि ज्या संख्येचा छेद सर्वात मोठा ती संख्या सर्वात लहान. तर असे काही
सिम्पल ट्रिक्स आपण तिथं वापरू शकतो. मग इथं 1/2चं रूपांतर 0.5 मध्ये किंवा 1/8चं रूपांतर 0.125 मध्ये, 1/3चं रूपांतर 0.33 मध्ये किंवा 1/4चं रूपांतर 0.25 मध्ये करण्याची गरज नाही. तर असं दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर न करता आपण ठरवू शकतो की संख्या लहान किंवा मोठी कोणती आहे. फक्त तिथं एक अट अशी आहे की अंश समान असला पाहिजे. तर ह्या प्रश्नामध्ये अंश 1 होता, प्रत्येक ठिकाणी समान अंश 1 होता. काही ठिकाणी दुसऱ्या एखाद्या प्रश्नामध्ये असं सुद्धा असू शकेल 3/2 किंवा 3/8 किंवा 3/3 किंवा 3/4. मग ह्या प्रश्नामध्ये सुद्धा इथं अंश 3 समान आहे, म्हणजे इथं सुद्धा हाच नियम आपण वापरू शकतो. ज्या संख्येचा छेद सर्वात मोठा ती संख्या सर्वात लहान, म्हणजे इथं 3/8 ही सर्वात लहान संख्या होईल आणि 3/2 ही सर्वात मोठी संख्या होईल. तर ह्या पद्धतीनं ही एक सिंपल ट्रिक वापरून आपण दिलेल्या परिमेय संख्यांपैकी सर्वात लहान आणि सर्वात मोठी संख्या काढू शकतो. त्याच्यासाठी आपल्याला कॅल्क्युलेशनची गरज नाही. तर ह्या अशा पद्धतीच्या काही ट्रिक्स आहेत. त्याचा उपयोग जर आपण स्पर्धा परीक्षेमधले प्रश्न सोडवण्यासाठी केली तर आपला त्या परीक्षेमधला वेळ वाचतो. जो आपला कॅल्क्युलेशनचा भाग आहे त्याच्यामध्ये जो काही वेळ जातो तो वाचतो, जेणेकरून आपल्याला कॅल्क्युलेशन फास्ट झाल्यामुळं आणखी काही प्रश्न सोडवायला वेळ जास्त मिळतो आणि त्यामुळे आपला स्कोर चांगला होऊ शकतो. तर ह्या काही सिंपल ट्रिक्स. तर हे होतं आपल्या या परिमेय संख्यांच्या बाबतीत काही सिंपल ट्रिक्स. पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी काही अशाच पद्धतीच्या ट्रिक्स आपण शिकू. थँक्स फॉर वॉचिंग.